विचार मंच आणि विचार मंचावरील सन्माननीय सर्वांना सप्रेम जय भीम। आज विचार मंथनासाठी मी विषय मांडते आजच्या समाजातील आंबेडकरी विचारांचं महत्त्व। मुळात जिथे काळोखाची दिव्य मालिका असते आणि अशा काळोखात जे चैतन्याचे प्रकाश दिवे चिमटवत असतात, अशा माणसांची चरित्र मालिका हे चैतन्याचं स्मरण असतं, चैतन्याचं स्फुरण असतं। खरं पाहिलं तर त्या पुराणातील भगीरथानं या पृथ्वीवर गंगा आणली या वाक्यावर आजच्या आमच्या विज्ञानिष्ठ समाजाचा विश्वास बसत नाही। पण गेल्या हजारो वर्षांच्या इतिहासामध्ये उच्चवर्णीयांनी कणिकुंभित करून ठेवलेली बहुजन समाजाच्या विकासाची आणि उत्कर्षाची गंगा मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून झोपडीतील खोपडीपर्यंत आणि खोपडीतील झोपडीपर्यंत पोहोचवण्याचं अत्यंत महत्त्वाचं काम केलं। आणि म्हणून आजच्या समाजामध्ये सुद्धा आंबेडकरी विचारांचं महत्त्व अतिशय महत्त्वाचं वाटायला लागतं। आणि म्हणून विचार मंचावर विषय मांडते आजच्या समाजामध्ये आंबेडकरी विचारांचं महत्त्व। मुळात लोकशाहीचा मूळ गाभा लोकशिक्षण आहे आणि असं हे लोकशिक्षण समाजाला विकासाकडे नेण्यास प्रवृत्त करतं। शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते पिल्यानंतर कुठलाही मनुष्य असू द्या गुरगुरल्याशिवाय राहत नाही, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते। परंतु सर, आज मला वाईट वाटतं की आमच्या आजच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये शिक्षण हे भेसळयुक्त दूध अशा पद्धतीने आम्हाला दिलं जात आहे आणि म्हणून दिशाहीन तरुणांची फौजच फौज आज आम्हाला निर्माण झालेली बघायला मिळते। आणि मग आजच्या शिक्षण व्यवस्थेकडे आम्ही बघतो तेव्हा आम्हाला काय बघायला मिळतं तर शिक्षणाचा संबंध नोकरीशी, नोकरीचा संबंध चाकरीशी, चाकरीचा संबंध भाकरीशी, भाकरीचा संबंध छोकरीशी आणि छोकरीचा संबंध पुन्हा नोकरीशी जोडत आजची आपली शिक्षण व्यवस्था सातत्यानं दिशाहीनपणे भरकटताना दिसते। आणि अशा भरकटलेल्या शिक्षण व्यवस्थेला डॉक्टर आंबेडकरांचे शैक्षणिक विचार खऱ्या अर्थानं तारू शकतात आणि म्हणून हा विषय आज इथे विचार मंचावर मांडावा लागतो। मुळात आज सुद्धा मुंबई महानगरपालिकेच्या एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यानं त्याच्या सेवानिवृत्तीनिमित्त इतर सहकाऱ्यांना काही पुस्तकं भेट दिली आणि ती पुस्तकं भेट दिल्यानंतर त्या पुस्तकांमध्ये देवळांचा धर्म आणि धर्मांची देवळं हे प्रबोधनकार ठाकरेंचं पुस्तक सुद्धा होतं। आणि ते पुस्तक जेव्हा एका महिला कर्मचाऱ्याला देण्यात आलं तेव्हा ते पुस्तक तिनं त्याच सेवानिवृत्ती कर्मचाऱ्याच्या अंगावरती फेकलं आणि अशा प्रकारचे पुस्तक आम्ही वाचत नाही असं ठणकावून सांगितलं। तेव्हा आज 2026 मध्ये सुद्धा पुस्तकं फेकून देणाऱ्या या युगामध्ये पुस्तकांवरती जीवापाड प्रेम करणारे आंबेडकरी विचार आम्हाला गरजेचे वाटायला लागतात। पुस्तकांसाठी स्वतंत्र घर बांधणारे डॉक्टर आंबेडकरांचे विचार मला महत्त्वाचे वाटायला लागतात। खरं तर बाबासाहेब असं म्हणतात, माणसाच्या घरात पुस्तक आलं की मस्तक सशक्त होतं। सशक्त झालेलं मस्तक कुणाचंही हस्तक होत नाही आणि कुणाचंही हस्तक न झालेलं मस्तक कुठेही नतमस्तक होत नाही। आणि म्हणून आपलं मस्तक सशक्त बनवायचं असेल ते कुणा पुढेही नतमस्तक होऊ द्यायचं नसेल तर आंबेडकरी विचार खऱ्या अर्थानं महत्त्वाचे आहेत, ते तुम्ही आम्ही सगळ्यांनी समजावून घेतले पाहिजे, जगले पाहिजे। आजही समाजामध्ये स्त्रीला दुय्यम वागणूक दिली जाते। अर्थ खातं अर्थमंत्रीपद स्त्रीला देऊन तिला एखाद्या कटपुत्री बाहुलीसारखं मिरवलं जातं आणि अशा वेळेस जिथे जन्माला आली आणि सगळीच नाराज झाली, मुलगी झाली म्हणून साधं सुटले, स्वागत माझे असेच झाले कारण मी एक मुलगी झाले, अशी सर्वसामान्य मुलींची कथा आणि व्यथा असताना या व्यवस्थेत सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांच्या संरक्षणासाठी, त्यांच्या सबलीकरणासाठी मंत्रिपदाला लाट घातली। आणि आताच्या काळामध्ये आम्ही बघतोय मणिपूर सारखं प्रकरण होतंय, देशामध्ये महिलांवरील अत्याचाराचं प्रमाण वाढतंय आणि आमचे पंतप्रधान काहीच बोलत नाहीत। तेव्हा मला असं वाटतं की महिलांच्या संरक्षणाच्या आणि सबलीकरणाच्या दृष्टीनं आंबेडकरी विचार अत्यंत गरजेचे आहे। आणि म्हणूनच मला असं वाटतं आदर्शच तू लोकनायका धर्म संस्कृतीचा, अग्रदूत तू समाज पुरुषा ज्ञान क्रांतीचा, झोपडीत तू हसत लाविला संविधानाचा दीप, बहुजन हसला बहुमणी जळता शतकांचे बाप, जळता शतकांचे बाप। आजही जात नाही ती जात असं म्हटलं जातं आणि जातीवरती प्रेम केलं जातं। आज आपल्या देशामध्ये देशाच्या सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीशपदी बसलेल्या आदरणीय भूषण गवई सरांवरती न्यायालयामध्ये फूट फेकला जातो। जातीय मानसिकतेचं खूप मोठं हे उदाहरण आहे आणि हे उदाहरण बघितल्यानंतर मला असं वाटतं की ही जात व्यवस्था मिटवणारा, विषमतेच्या वाळवंटामध्ये समतेचे कारंजे फुलवणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आम्हाला जाणतील आणि म्हणून ते विचार तुम्ही आम्ही सगळ्यांनी समजून घेणं खरं तर खूप गरजेचं आहे। अर्थतज्ञ डॉक्टर बाबासाहेबांचे विचार आजच्या काळात अतिशय गरजेचे आहे। डॉलरच्या तुलनेत रुपया दिवसेंदिवस घसरत चाललेला आहे आणि या संदर्भात एक उदाहरण मला इथे मांडावं वाटतं। इंग्लंडवरून विल्पी कमिशन भारतामध्ये आलं होतं आणि त्यांनी सगळ्यांची मतं विचारात घेतली। शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपलं मत मांडणार इतक्यात मिस्टर विल्पी असं म्हणाले की डॉक्टर आंबेडकर, मला तुमचा विचार ऐकण्याची काही गरज वाटत नाही, कारण भारतीय रुपयाच्या विनिमयाचा दर ठरवण्याबाबत
जी काही मतं मी ऐकून घेतली आहेत ती सगळ्यांची मतं मला पुरेशी वाटतात आणि मग त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले की या ज्या लोकांनी त्यांची मतं मांडलेली आहेत ती मतं ज्या पुस्तकातून मांडलेली आहेत ती पुस्तक द प्रॉब्लेम ऑफ रुपीज इट्स ओरिजिन अँड सॉल्युशन या पुस्तकाचा मी लेखक आहे आणि उर्वरित दुसरा खंड वाक्य आहे म्हणून ते विचार फक्त मीच मांडू शकते. म्हणून अर्थतज्ञ डॉक्टर आंबेडकरांची आजही आम्हाला गरज आहे. जलनिधीची माहिती आम्हाला सांगणाऱ्या डॉक्टर आंबेडकरांची आजही आम्हाला गरज आहे. इथल्या महिलांचं सबलीकरण करणाऱ्या डॉक्टर आंबेडकरांची आजही आम्हाला गरज आहे. ग्रंथांवरती प्रेम करणाऱ्या डॉक्टर आंबेडकरी विचारांची आजही आम्हाला गरज आहे. माणसानं माणसाशी माणुसकीनं वागावं हे ठणकावून सांगणाऱ्या आणि संविधानाच्या माध्यमातून प्रेरणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची तुम्हाला आम्हाला सगळ्यांना खरं तर खूप गरज आहे. शेवटी जाताना आणि विचार मंडळाची रजा घेताना एक महत्त्वाचा मुद्दा मला या ठिकाणी सांगावासा वाटतो. तो मुद्दा असा की आज एमपीएससी मध्ये एक विद्यार्थी पास झाला, शुभम लोणकर त्याचं नाव, परंतु 3 वर्ष नियुक्ती मिळाली नाही म्हणून त्या विद्यार्थ्यांना आत्महत्या